नमस्कार, आपण पाहत आहे SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। अंदूरच्या मल्हार नगरीत संत बाळूमामांच्या पालखीचं भक्तिमय आगमन। बाळूमामा पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। मंगळवारी भव्य पालखी मिरवणूक। तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील मल्हार नगरीत श्री संत बाळूमामा यांच्या पालखीचं गेल्या 5 दिवसांपासून भक्तिमय वातावरणात आगमन झालं आहे। पालखीसोबत असलेल्या हजारो मेंढ्यांचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे। संपूर्ण परिसर भक्तिभाव, जल्लोष आणि उत्साहानं न्हाऊन निघाला आहे। या धार्मिक सोहळ्यानिमित्त दररोज शेकडो भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळत असून विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे श्री संत बाळूमामा यांचं प्रसिद्ध मंदिर असून सर्वसामान्य भक्तांच्या श्रद्धेचं स्थान म्हणून त्यांची ओळख आहे। बाळूमामांच्या पालखी सोहळ्याला महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात। अंदूर येथे प्रथमच पालखी व हजारो मेंढ्यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक उत्सवामुळे मल्हार नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भव्य पालखी मिरवणूक। या धार्मिक सोहळ्याचं मुख्य आकर्षण असलेली भव्य पालखी मिरवणूक मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 11 वाजता निघणार आहे। परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या धार्मिक उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक दादा घोडके, अंकुश घोडके, राहुल घोडके, महादेव घोडके, दिनेश मुळे, वसंत गुड, सतीश घोडके, प्रज्योत घोडके, अण्णासाहेब आलुरे, प्रवीण घोडके यांच्यासह भक्तगण परिश्रम घेत आहेत। SR24 न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत हगलगुंडे, तुळजापूर।